नमस्कार मित्रांनो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा जग त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. पण त्या एका क्षणी घेतलेला निर्णय संपूर्ण भविष्य बदलू शकतो. कथा शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी कथा रोज पाहण्यासाठी आमच्यासोबत राहा. कोकणातील एका छोट्या गावात ईशान नावाचा तरुण राहत होता. त्याच्या वडिलांची छोटी बोट समुद्रात हरवल्यानंतर संपूर्ण कुटुंबावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. लोकांनी त्याला शहरात जाऊन मजुरी करण्याचा सल्ला दिला, पण त्याला गाव सोडायचं नव्हतं. त्याचं स्वप्न होतं की गावातील तरुणांना गावातच रोजगार मिळावा. दररोज तो समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेलं लाकूड, दोर आणि मोडकी जाळी गोळा करायचा. लोक हसायचे. यातून काय होणार, असा प्रश्न प्रत्येकजण विचारायचा. पण तो शांतपणे काम करत राहिला. रात्री तो जुन्या पुस्तकांमधून हस्तकला शिकत राहिला. एक दिवस त्याने समुद्रातून मिळालेल्या टाकाऊ वस्तूंनी सुंदर सजावटीच्या वस्तू तयार केल्या. बाजारात कोणीच त्या विकत घेतल्या नाही. परतताना एका लहान मुलीने त्याच्या बनवलेल्या दीपस्तंभाकडे पाहून म्हटलं, "हा दीप अंधारात वाट दाखवेल." त्या एका वाक्याने त्याच्यात नव्याने आशा जागी झाली. दुसऱ्या दिवशी त्याने गावातील बेरोजगार युवकांना काम शिकवलं. सर्वांनी मिळून छोटा उद्योग सुरू केला. सुरुवातीला नफा नव्हता, पण मेहनत थांबली नाही. काही महिन्यांनी त्याच्या वस्तूंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. देशभरातून ऑर्डर येऊ लागल्या. गावातील अनेक कुटुंबांना रोजगार मिळाला. ज्यांनी त्याची थट्टा केली होती तेच लोक आता त्याचं कौतुक करू लागले. एका सन्मान समारंभात ईशान म्हणाला, "समुद्राने मला शिकवलं की प्रत्येक लाट काहीतरी घेऊन जाते, पण काहीतरी परतही आणते. आयुष्यात जे हरवलं त्यावर रडू नका. जे उरलं आहे त्यातून नवीन भविष्य घडवा." त्या दिवशी प्रत्येकाला समजलं की खरा विजय स्वतः यशस्वी होण्यात नाही, तर आपल्या संघर्षातून इतरांचं आयुष्य उजळवण्यात असतो. मित्रांनो, परिस्थिती कितीही कठीण असली तरी शेवटचा प्रयत्न कधीही सोडू नका. कदाचित पुढचं पाऊलच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या यशाकडे घेऊन जाणार असेल. धन्यवाद.